नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटीचा अतिशय महत्त्वाचा घटक बघणार आहोत, तो म्हणजे साहित्यिक. आता बरेच आपल्या ठिकाणी साहित्यिक आहेत आणि त्या साहित्यिकावर हमखास प्रश्न विचारला जातो. तर ते साहित्यिक देखील आपण ट्रिक्सच्या माध्यमातून कशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला आपण व्हिडिओकडे वळूया. बघा, कृष्णशास्त्री चिपळूणकर या ठिकाणी विविध असे साहित्यिक आहेत आणि त्यांची विविध टोपण नावं बरेच वेळेस विचारलेले आहेत. तर यांची टोपण नावे देखील आपल्याला माहीत असणे आवश्यक आहेत. या ठिकाणी एवढेच नाही तर अजून काही आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूया की कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं टोपण नाव काय आहे. अशा प्रकारचं हे जे आहेत व्हेरी इम्पॉर्टंट टोपण नाव आहेत आणि हे तुम्हाला पाठ करणं अतिशय आवश्यक आहे. पण त्या तुम्हाला जर ट्रिक सांगितली ना, काही सेकंदात तुम्हाला लक्षात राहणार आहे. तर चला पाहूया. कृष्णशास्त्री चिपळूणकर, आपल्याला माहिती आहे की कृष्ण हा देव आहे. ठीक आहे, कृष्णाला सांगायचं कृष्णा जा चिपळूणला. कृष्ण चिपळूण जा. मराठी भाषेचे जॉन्सन देखील बोलतात. जॉन्सन, मराठी भाषेचे जॉन्सन. काय बोलतात? मराठी भाषेचे जॉन्सन हे कोणाला बोलतात? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. आपल्याला लक्षात ठेवायचं की कृष्णा चिपळूणला जा. कृष्णा चिपळूणला जा. जा वरून लक्षात ठेवायचं आहे जॉन्सन. त्या ठिकाणी दुसरी ट्रिक्स बघूया. साहित्यिक त्र्यंबक बाबूजी ठोंबरे. यामध्ये हायलाइट करायचे ठोंबरे. ठोंबरा म्हणजे ठेंगणा. ठोंबरा म्हणजे काय? ठेंगणा. ठेंगणा म्हणजे एकदम छोटा. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं आहे की बालकवी. बालक कसा असतो? एकदम लहान असतो की नाही. म्हणून त्र्यंबक बाबाजी ठोंबरेवरून लक्षात ठेवायचं आहे हा बालकवी. बाल म्हणजे बालक आणि ठोंबरा म्हणजे एकदम ठेंगणा, छोटा, ज्यांची हाईट कमी असते ते लहान बालकासारखं दिसतो. म्हणून लक्षात ठेवायचं ठोंबरे आलं की डायरेक्ट तो बालकवी आहे. त्यानंतरचा तिसरा साहित्यिक बघूया. ना धो महानोर. नोर. नोरून काय थोडंसं असं क्लिप येते का? नोरून लक्षात द्यायचं मोर. नोर, नोर, मोर. मोर कुठे राहतो? रानात राहतो. म्हणून लक्षात ठेवायचं रानकवी. काय लक्षात ठेवायचं? रानकवी. ना धो महानोर लाच टोपण नाव आहे रानकवी. ठीक आहे. त्यानंतरचा साहित्यिक बघूया. दादोबा पांडुरंग तरखडकर. हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न. यावरून फक्त जेव्हा आपण हे साहित्यिक लर्न करतो ना, थोडं ट्रिकी माइंडने लक्षात ठेवायचंय. थेरॉटिकल लक्षात ठेवलं तर मग जम्बलिंग होणार, इकडच्या तिकडे मिक्स होऊन जाणार. मग दादोबा पांडुरंग तरखडकर जो आहे ना, हा पा जो आहे हा पा खूप मोठा लक्षात ठेवायचा. दादोबा पांडुरंग तरखडकर. पावरून लक्षात ठेवायचा मराठी भाषेचे, इथे मी शॉर्टकट लिहितो, मराठी भाषेचे पाणिनी बोलतात. काय बोलतात? मराठी भाषेचे पाणिनी. हा पांडुरंग तरखडकरून पा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया विष्णुशास्त्री चिपळूणकर. आता या ठिकाणी कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर या दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. इथे तुम्हाला ट्रिक सांगितले कृष्णा चिपळूणला जा. इथे तसं नाही, विष्णू आहे. विष्णू हा सर्व देवतांचा देव हा विष्णू असतो. तसंच आपल्या महाराष्ट्राचे जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, बरोबर की आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. तर विष्णू शास्त्री चिपळूणकरला लक्षात ठेवायचं आपल्याला. विष्णू हा संपूर्ण जगाचा देवांचा देव आहे. तसंच आपल्या महाराष्ट्राचा देवातला देव आराध्य दैवत कोण आहे? शिवाजी. मग लक्षात ठेवायचे विष्णू शास्त्री चिपळूणकरला मराठी भाषेचे शिवाजी बोलतात. काय बोलतात? मराठी भाषेचे शिवाजी. ठीक आहे. त्यानंतर दिनकर गंगाधर केळकर. आता बघा, दिनकर गंगाधरला स्किप करून टाका आणि केळकर लक्षात ठेवा. केळकरून काय लक्षात ठेवायचं? केळी. बरोबर. केळकरून लक्षात काय ठेवायचं? केळी. ज्यांनी केळीचं बन बघितलेलं आहे, बरेच केळीचे झाड असं आहे का रो मध्ये लावतात आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय कुठे आहोत बाहेर कसं पडायचं समजत नाही. दिनकर गंगाधर केळकरवरून लक्षात ठेवायचं केळी आणि केळीवरून लक्षात ठेवायचं केळीचं पूर्ण बाग. आणि त्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं फील होतं का अज्ञात झाल्यासारखं वाटतो. काय? अज्ञात. म्हणून लक्षात ठेवायचं अज्ञातवासी. काय? अज्ञातवासी. दिनकर गंगाधर केळकरवरून लक्षात ठेवायचं. केळकर हा हायलाइटेड वर्ड. केळकरवरून केळी, केळीवरून केळीचं बन आणि बनामध्ये आपण हरवलेलो आहोत, अज्ञात झालो, अज्ञातवासी बोलतात. त्यानंतर माणिक शंकर गोडघाटे. माणिक शंकर गोडघाटे या साहित्यिकाचं टोपण नाव काय अशा प्रकारे विचारतात. आता गोड शब्द बघा, आपण हायलाइटेड वर्डकडे लक्षात द्यायचंय, फोकस वर्ड साहित्यिकावर, कारण तुम्हाला त्या प्रश्नामध्ये हा शब्द असणारच आहे. लक्षात घ्या. त्यामुळे आपण हायलाइटेड वर अभ्यास करताना देखील त्याच वर्डवर तुम्ही त्र्यंबक बाबूजी लक्षात ठेवू नका.
पण तो ठोंबरे लक्षात ठेवला ना, ठोंबरेवरून ठोंबना, ठेंगणा, ठेंगणावरून बालकवी असं. आता नाधो महादोर करायची देखील गरज आहे. महानोर वाटलं ना, नोर मोर, मोर कुठे राहतो? रानात राहतो, रानकवी. अशा प्रकारचं थोडं ट्रिकी माइंडने हे साहित्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आहे माणिक शंकर गोडघाटे. गोड, गोड म्हणजे स्वीट. आता गोड काय असतात? ग्रेप्स असतात. काय असतात? ग्रेप्स. ग्रेप्सला अंगूर बोलतो. या ग्रेप्सवरून लक्षात ठेवायचं ग्रेस. काय लक्षात ठेवायचं? ग्रेस. हा फक्त हे काढून टाकायचा. माणिक शंकर गोडघाटेवरून काय लक्षात ठेवायचं? ग्रेस. याला ग्रेस हा बोलतात. त्यानंतर विवा शिरवाडकर. शिरवाडकर, शिरवाडकर, शिरावाड, शिरवाडकर. या ठिकाणी असं कामामध्ये दिलं काय होईल? शिरावाड होईल. बरोबर. शिरा माहिती आहे ना, खायचा एक पदार्थ. शिरवाड वरून लक्षात काय ठेवायचं? कुसुम शिरावाड. काय लक्षात द्यायचं? कुसुम. यालाच कुसुमाग्रज बोलतात. काय बोलतात? कुसुमाग्रज. लक्षात ठेवा. ट्रिक काय आहे? कुसुम शिरावाड, कुसुम शिरावाड, शिरवाड करून लक्षात ठेवायचं. विवा शिरवाडकरला कुसुमाग्रज बोलतात. अजून काही साहित्यिक आहे, ते साहित्यिक आपण ट्रिकच्या माध्यमातून पाहूया. हा म आहे आणि या ठिकाणी हा देखील म आहे. काशीनाथ हरी मोडक, मोडकवरून माधवान्वज हा शब्द आठवायचा आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांना आधुनिक मराठी कवितेची जननी असे म्हणतात. त्यानंतर दत्तात्रय कोंडोघाट. दत्तात्रेयवरून हा दत्त हा शब्द लक्षात घ्यायचं. तर दत्तात्रेयवरून दत्त हे टोपण नाव दत्तात्रेय यांचं आहे. त्यानंतर बासी मर्डेकर. बासी मर्डेकरला देखील निसर्गप्रेमी किंवा नवकाव्याचे जनक म्हणतात. हा प्रश्न खूप वेळेस टीईटीमध्ये रिपीट झालेला आहे. त्यानंतर ना. वा. केळकर यांनाच मुला फुलांचे कवी बोलतात. आपल्याला माहिती आहे की केळकर, केळीला फुलं येतात आणि फुलं आल्यानंतर घडामध्ये रूपांतर होतो. तर यावरून लक्षात ठेवायचं की केळकरवरून केळी, केळीवरून फुलं. मग लक्षात ठेवायचं की केळकरवरून मुला फुलांचे कवी हे नावा केळकर यांना म्हटलं जातं. बघा शिक्षक बंधू भगिनींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील.